मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात संचारबंदी. पाळधी गावात काल अंतर्गत वादातून 2 गटात राडा. 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी. शरण आलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी. वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कराड प्रकरणामध्ये सरकारवर दबाव, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावरती. गडचिरोलीतील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार. गडचिरोलीचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री स्वीकारणार का, या संदर्भात दौऱ्याला विशेष महत्त्व. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207व्या शौर्यदिन विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी. शौर्य दिनासाठी 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन. मंत्री दत्तात्रय भरणेंकडून कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन. तर नाराज नसून पुढच्या आठवड्यात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. भरणेंची प्रतिक्रिया. मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्यनेही सूर बदलले. मंदिराचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पांचजन्यचा अग्रलेख. पांचजन्यकडून भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन. देशात शांतता राहावी यासाठी मोहन भागवतांनी मत व्यक्त केल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांचा दावा. भागवत बोलतात तेव्हा ते अभ्यास करूनच बोलतात. सुधीरदास यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात राज्याला सर्वांगीण विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेणार असल्याचा अजित पवारांचा संकल्प. नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीतच सुरक्षित नाही. राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. तर हिंदू माणसांच्या गळ्याला नख लावल्यास अंगावर येईल, राज ठाकरेंचा इशारा. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या कामाचं विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींकडून कौतुक. कर्मचाऱ्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा देत मनोबल वाढवलं. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर स्वस्त. 14 रुपये 50 पैशांनी म्हणजे 14.5 रुपयांनी सिलेंडरच्या किमती घटल्या. सोयाबीनच्या दरातील वाढ आणि केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यानं खाद्यतेलाच्या दरामध्ये 30% वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होतीये, त्यामुळे तेलाचे दर वधारले. म्हाडाचं नवीन वर्षात 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन. गोरेगाव पहाडी, अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवलीतील घरांचा यामध्ये समावेश असेल. आजपासून राज्यभरातील सलॉन आणि ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ. महाराष्ट्र राज्य सलॉन ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. यावर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळ सुरू होणार. टर्मिनल इमारतीचं 84% काम पूर्ण. मेट्रो 3चा दुसरा टप्पाही नव्या वर्षात सुरू होणार. मे महिन्यापर्यंत मेट्रो मार्गिकांची कामं पूर्ण होण्याची शक्यता. वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट. नवा वाशी खाडीपूल फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचं काम वेगानं सुरू. दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर 20 मिनिटात गाठणं शक्य होणार. रस्ता मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. आजपासून यूपीआयच्या नियमामध्ये बदल. याआधी यूपीआय पेसाठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000वर. नवीन वर्षात करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सगळ्या करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार. याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटीहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता. आजपासून फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमात बदल होणार. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार. यावर्षी कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीमध्ये 2 ते 4% वाढ करणार. नववर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला भेट देऊन पर्यटकांकडून नवीन वर्षाची सुरुवात. मोठ्या संख्येनं पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्यावर. नववर्षाच्या स्वागतासाठी किल्ले रायगडावर पर्यटकांसह शिवभक्तांची गर्दी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात. नाशिकच्या सप्तशृंग गडावरती भाविकांची गर्दी. नव्या वर्षाचा संकल्प करत
भाविकांचं देवीला साकडं. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगी चरणी नतमस्तक. गुलाबराव पाटलांकडून सप्तशृंगी देवीची आरती. नांदेडमधील माहूर गडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी 1 ते 1.5 तासांचा वेळ लागतोय. रोज 25,000हून अधिक भाविक दर्शनासाठी माहूर गडावर. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी कोल्हापूरकरांची अंबाबाई मंदिरात गर्दी. दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी. विठ्ठल मंदिराला 5,000 संत्र्यांची सजावट. साईंच्या शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. बुलढाण्यातल्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. लाखोंच्या संख्येनं भाविक शेगावमध्ये. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी हजारो भाविक मंदिरात. नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांची गर्दी. गर्दीचं नियोजन करण्यासाठी न्यास व्यवस्थापनेकडून विशेष कार्यक्रमांची आखणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देशभरातील हजारो भाविक दाखल. दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू. अभिषेक केल्यानंतर 7 जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानी मंचकी निद्रेत. छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्रोत्सव 7 ते 14 जानेवारी दरम्यान असेल. वसईमध्ये जल्लोषात नववर्षाचं स्वागत. वसईतील ऐतिहासिक शिवाजी अप्पा मैदान या ठिकाणी आयोजित भव्य सोहळ्याला हजारो नागरिकांची हजेरी. फटाक्यांची आतिषबाजी आणि नववर्षाचं स्वागत. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा उद्या बंद. या कालावधीमध्ये बारवे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीचं काम केलं जाणार. पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीचं कामकाज वगळता नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नाहीत. पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून स्पष्ट. 12वी सीबीएसई बोर्डाचा पेपर आणि सीईटीचा पेपर एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. 1 ते 4 एप्रिल दरम्यानच्या सीईटी वेळापत्रक बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. लीलावती रुग्णालय ट्रस्टचे माजी विश्वस्त चेतन मेहता, रश्मी मेहता, भाविन मेहतांविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा. ट्रस्टच्या खात्यातील 85 कोटीहून अधिक रक्कम वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप. किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईकांचं हैदराबादमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन. 2009 ते 2014 साली ते किनवटचे आमदार होते. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेतील उंट बाजाराला सुरुवात. मात्र यंदा उंटांच्या किमती घसरल्या. म्हैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसल्यानं कर्मचारी आणि ट्रेनिंगमध्ये खळबळ. घटनेनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आदेश तसंच ट्रेनिंगसाठी सुट्टी जाहीर. वैभववाडीतील नाधवडे गांगेश्वर मंदिराजवळील भिंतीवरती बिबट्या बसलेला व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुणे बंगळुरू महामार्गावरच्या खंबाटकी घाटाच्या उताराला ट्रकचा अपघात. अपघातामुळे दोन्ही लेनवरची वाहतूक विस्कळीत. 31च्या रात्री बिअर बारमध्ये एका तरुणावरती धारधार शस्त्रानं हल्ला. भंडाऱ्याच्या शास्त्री चौकातली घटना. या प्रकरणी 3घांना अटक. नंदुरबारमध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई. 300 किलो प्लास्टिक जप्त. प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी असताना देखील वापर सुरू असल्यानं कारवाई. उज्जैनच्या महाकाल मंदिरात भक्तांची गर्दी. महाकालाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक उज्जैनमध्ये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4थ्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला गौतम गंभीरनं धारेवर धरलं. आता खूप झालं म्हणत संताप व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.